मित्रांनो आपल्याला हे आदत वासरू दिसतंय. आता ह्या सीझनला 8 ते 9 फायनल घेतलेले आहेत त्यानं. पण तरी देखील चर्चा झाली नाही त्याची. आणि अशा वासरांची चर्चा झाली पाहिजे कारण भरपूर वासराला स्पीड आहे आणि चांगल्या चांगल्या मैदानात त्यानं फायनल घेतलेले आहेत. कुठल्या गावाचं वासरू आहे आणि तुमचा परिचय सांगा. मी 32 शिराचं वासरू आहे आणि माझं नाव बजरंग तुकाराम कदम. आता हे 21 महिना चालू आता त्याला सप्पल 21वा महिना. घरच्या गायचा वासरू आहे. ह्याचा बाप सलगर मधला होता स्पायडर म्हणून. त्याने बी भरपूर गाजवलंय स्पायडरनं मुंबई गाजवलेले. चंदन भगत ह्यांचा तो स्पायडर होता आणि आता वासरू पण तसं दिनेश ठाकरे चंदन भगत हे म्हणजे यांचं ह्याच आपलं सगळ्यांचं मिळून हे आमचं वासरू. वैयक्तिक जर असलं तर ती एकत्र सगळा विषय आमचा. आणि माझे बंधुराज पोपट कदम मुंबई पोलीसला आहे. खास त्यांचं म्हणजे वासरावर त्यांचा लय जीव आहे. आणि माझे मित्र जे सगळे नियोजन करणारे आहेत सुनील पवार, वसंत शिंदे, सुधीर बियासकर, जालिंदर पिसाळ, रवी कोतवाल, दिनकर कोतवाल, सचिन कदम, हे सगळ्यांचं म्हणजे वासरावरच प्रेम आहे सगळ्यांचं. आणि वासरानं आम्हाला कधी नाराज केलेलं नाही. कुठल्याही खांदी चालतं. आता मित्रांनो बघा त्यांनी सगळ्या त्यांच्या सहकार्यांची नावं घेतली किंवा बऱ्याच जोडीदार आहेत त्यांची नावं घेतली. कारण काय होतंय एक दोघाचं ही क्षेत्र नाही. यात सहकार्य लागतात किंवा तुमची मित्रमंडळी लागते त्यावेळेस सक्सेस मिळतोय. आज ही खरं तुम्ही सांगितलं बरं का अशी कमी लोक आहेत की मित्रमंडळी किंवा जी सहकार्य आहेत त्यांचं नाव पहिल्यांदा घेतात. आता मुंबईच्या सैराट पोहतो ना सुनील पाटील, खास त्यांचं म्हणजे त्यांचं नियोजन आता आहे आमच्याकडे सगळं. त्या आम्ही मित्रच आहे सगळे. त्यांच्याबरोबर बी आम्ही पावलोय सैराट बरोबर बी. आता कुठली कुठली मैदान झाली त्याची? आता सलग 9-10 मैदान आता फायनल राहिले. आता 21वा महिना संपल त्याला. वाळायला झालंय वर इकडे झाले ते श्रीमंत कसला कुठल्या खांदी पळतंय? दोन्ही खांदी. दोन्ही खांदी कुठून बी पळत आत्म बाहेरनं. आता 1 नंबरवरच आम्ही आता राहिलोय सिमीला. 1 नंबर फाटीवरनं. आता किती वर्ष झाले या क्षेत्रात आहे? आता तसं आम्ही पहिल्यापासून आहे खरं. आता बरेच बैल झाली खरं. आता हे घरचाच खोंड पोहतोय तसा आमचा. घरच्या गायचंच आहे. आता त्यानंतर एक झाला आता गेला 1 महिना झाला. ह्याच्यानंतर घरच्या गायचं आहे. घरची वस्तू 1 नंबर लागले आम्हाला देवाच्या कृपेनं आणि ह्याचा बा स्पायडरच्या कृपेनं. आज तसं याची छोटी मालकी म्हणजे ज्यांचा बैल होता स्पायडर चंदन भगत त्यांच्या मुलीचा आज वाढदिवस आहे. आज त्या वाढदिवसाच्या निमित्तानं बी राहिला. आज त्यांना बी आमच्याकडनं शुभेच्छा गेल्या. बरोबर. बघा मित्रांनो मुख्य प्राण्याला बी कळते की आपल्या मालकाचा किंवा मालकिनीचा किंवा आपल्या संबंधात जे मित्रमंडळ आहेत त्यांचं काहीतरी वाढदिवस काहीतरी जरी आमचा असला तर आम्ही असं म्हणत नाही की कारण की जी करणारे सहकार्य त्यांचा आम्ही म्हणतो सगळ्यांचा. ह्या क्षेत्रात एकाच काम नव्हे, एक दोघाचं काम नव्हे की बैल तसा गरम रक्ताचा लय खोंड आहे. माणसं लागतात 2-3 धरायला त्याला 2-4. त्यामुळे सर्वजण असते टीम आमची असते. त्या टीमचं सहकार्य मोठं. आता तसा हा मित्र माझा सुनील पवार, वसंत शिंदे, सुधीर बियासकर, जालिंदर पिसाळ माझा भाचा, दिनकर कोतवाल, रवी पवार असे भरपूर जण असतात की बैलाला कधी कोण नाही असं नाही. रोज सगळीच जण असतात. पण आजच आम्ही दोघं आलोय फक्त. बघा आणि मित्रांनो असं आहे बैल आता सलग पिंटू शेट वांगीच आहेत ना चिक्याबर सलग 3 अड्डा राहिला कोंड. हॅट्रिक झाली आमची. काय सांग चला आज पहिल्यांदा सहकार्य त्यांनी कौतुक केलंय आणि नंतर आपल्या नंदीचं. आम्ही आतापर्यंत भरपूर वेळा घाटा येऊन गेलो पण आतापर्यंत असं म्हणजे गुलाल कधी काय असं भेटला नाही. पहिली बैल पण ह्या पाड्याला आम्ही जेव्हापासून घेऊन जातोय तेव्हापासून नाराज कधी केलं नाही. गट तर गट काढणार फायनल म्हणजे आहेच पण गट कधी असं नाराज केलं नाही की बाबा गटाला मार खाल्लाय. 1-2 मैदान असेल की मार खाल्लाच नाही तर ती बी चुकीचे नाही तर कधी नाराज नाही केलेलं. त्यामुळे आणि ह्या खोंडावर प्रेम आहे का तर आहे सगळ्यांचं. कारण काय खोंडानं आम्हाला काही नाराज कवा केलेलंच नाही. त्यामुळे आणि मुंबई पोलीस पोपट कदम त्यांच्यासाठी आम्ही पळते खोंड महत्वाचा, दुसऱ्या कोणासाठी नाही. खास माझ्या भावाला नाद आहे. माझा भाऊ पोलीस मध्ये त्याच्या नावासाठी आणि त्याच्या एक छंद आहे त्याला त्याच्या नावासाठीच आम्ही बैल पोहतोय. त्याला लय नाद आहे म्हणून याची गरज नाही. त्यांच्यासाठी एवढं चाललंय. बघा मित्रांनो नाद हा त्यांच्या भावासाठी करते ती. पण वासरू पण तुमच्या दावणीला असं लागले की जाईल तिथे यश भेटते. जायला तिथे यश आहे. कुठली बी साईड येऊन दे, किती बी पल्ला असून दे, कमी असून दे, जास्त असून दे, कुठल्याही पल्ल्याला राहते. आजपर्यंत नाराज नाही कधी केलं.
आता वासरू तर पळते पण जशी त्याची चर्चा पाहिजे त्याच्या नावाची गोवा नाही अशी होत नाही चर्चा. ना चर्चा आहे तशी त्याची भरपूर. आता म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्ही बघतोय. पहिल्याला मला आम्हाला फोन येते, ते नाशिक बसनं बी फोन येते त्याला आता. हा. हो. पण कसं आहे, वासरूच गरम रक्ताचा, सलगरी म्हणतात ना रागात, त्याचं सलगरीच रागात आहे त्याचं. त्यामुळे त्याला पळताना कळत नाही की बाबा किती पळायचं आहे. दुसऱ्या बैलाला असं तो त्रास करत नाही, दाबादाबी नाही, काय नाही, स्वतःच्या खेळ ओढतो दोन्ही खांदी. आता घरच्या गायचं वासरू तयार करायचं म्हणल्यावर कष्ट पण भरपूर आहेत. तसा हा नाही, जन्मल्यापासून एक 8 महिने मोकळाच होता. म्हणजे त्याला दावं किंवा कंडा असं काय नाही. जायचा, फिरून यायचा आणि तिथंच गाय बशी बसा. आता पण वासरू झालेला ह्याचा भाव आहे बारका महिन्याचा, तो बी मोकळाच आहे. तो बी असाच असतो. ज्या वेळेला मोकळं वासरू सोडतोय तेव्हा फाउंडेशन किंवा त्याच्या अंगातला करंट राहतोय, रागपणा म्हणजे म्हणतात ना भुजारपणा, त्यामुळे वासरू पळतात. नंतर आम्ही बिन इसनीचा फायनल केले ना, बिन एसन नव्हते, काय नव्हतं, नुसतं काही मुरकीन कंड्यावर फायनल राहते. बघा मित्रांनो, काय आपल्याला शिकाय भेटते. खरंच जी हुशार बैलगाडा मालक आहेत त्यांच्या कुठनं ह्या छोट्या मोठ्या गोष्टी शिकायला आपल्याला भेटतात की वासरू कसं घडवावं आणि वासरात पाळण्याचे कोणकोणते गुण येतात. त्यामुळं म्हणजे या गोष्टी सगळ्या झाल्याच पाहिजेत नवीन वासरू ज्यावेळेस घरचं तयार करायचं. वासरू तयार झालं ना की जेणेकरून गडबड न करता किंवा लगेच मोठी बैल घालणं असं करणं ना, ती चुकी होत्या. त्याच्या मापानं बैल घालत 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 पुढे जायला पाहिजे आपण. बाबा आपल्या वासराचं किती स्पीड आहे आणि त्याला कुठला बैल घातला पाहिजे ही कळायला पाहिजे. काय काय शेतकरी काय करतात, आता पळते म्हणलं की टॉपचा बैल घालायचा, वड निघली की वासरू बंद होतोय परत. ते तसं न करता की त्या वासराच्या आपल्यानं किती बाबा पळतंय, किती स्पीड आहे, त्यावरची बैल घालायला पाहिजे त्याला. आणि मग आपण त्या शेतकऱ्याला किंवा त्या नाद करणाला बी त्याला गुलाल भेटेल. आता ज्यावेळेस वासरू मैदानात आणतात त्यावेळेस काय अपेक्षा ठेवून आणता मैदानात? आम्ही अपेक्षाच असा विषय की नाही, आम्हाला गॅरंटी असते वासरू राहते आज, असा विषय असतो की बाबा गट निघाला की सिमीला काय नशीब असतंय शेवटी. कसं आपणच रोज राहतोय असं काय नाही, सगळ्यांनी गुलाल भेटला पाहिजे असं आमचं बी मत आहे. तर आपल्याला कधी नाराज केलं नाही ना. आता ह्याची नेमकी कुठल्या खांदी फुल स्पीड आहे? तसं उजवीला खाईनं उडी जास्त आहे, स्पीड लय. डावीला खाईनं उडी कमी आहे, पुढे स्पीड आहे त्याला, पुढच्या रानात त्याला. आता बरीच लोक, आता मी बऱ्याच मुलाखत घेतोय, बऱ्याच लोकांची बैल किंवा वासरं पाहणार आहेत, पण त्यांचं असं म्हणणं आहे की पायरा जसा पाहिजे तसा भेटेल. तुम्हाला भेटतो का पाहिजे तसा? पाहिजे तसं भेटतं आपल्याला. सगळी टॉपची पैरे येतात आपल्याला. कारण आम्ही जास्त करून आता काढतच नाही लय, म्हणजे 8-10 दिवसाच्या गॅपवरच काढतोय वासरू. आता मागच्या वेळेला लागलेलं तरी आता पहिलाच अड्डा काढला राहिलं. आता मुलाखत बघितल्यावर मला कॉल करते म्हणजे तुमचा नंबर कॉन्टॅक्ट द्यायची काही गरज नाही, काही गरज नाही, माहिती आहे भरपूर जण. आता तसं जास्तीत जास्त भैया ड्रायव्हर बांबोड्याचे हाणतात गाडी, विशाल ड्रायव्हर हाणतात, वाटेवाचा भाई हाणतो, आपला सोन्या कनेरखेडचा तो बी ड्रायव्हर हाणतात गाडी. असं नाही की वासरू कुणाला बी पळते, असं कोणी ड्रायव्हर बसून पळते. बघा मित्रांनो, दावणीला त्यांच्या वस्तू लाभली आणि जाईल तिथं गुलाल मिळायला लागला. आज काय अपेक्षा आहे फायनलला? गाडी एक नंबर करल. आम्ही खरं तर त्या पिंटू शेट त्यांच्यासाठी, म्हणजे त्यांचं गावचा अड्डा असल्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही आलोय. आज इथं गुलालात राहील, कितवा नंबर होईल त्याचं काय आम्हाला नाही, त्यासनी गुलाल भेटला आम्हाला आनंद आहे. आमची अपेक्षा एकच आहे, त्यांच्या गावात त्यासनी गुलाल भेटला, एक हो नाहीतर नंतर हो, त्याचा विषय नाही. गुलाल राहिला त्यासनी भेटला हे समाधान आहे आम्हाला. गुलाल राहिली गाडी त्यांच्या गावावरती, त्यांच्या अड्ड्यात, हे त्यासनी बी बरं वाटलंय ना आज की बाबा आपल्या गाड्यात आपण राहिलो स्वतःच फायनलला. आणि या वासरानं काय केलं तर तुम्हाला व्हिडिओ माध्यमावर किंवा पडद्यासमोर आणायचं त्यानं मोठं काम केलं. हो, बरोबर. शेवटी स्टार म्हणतात ना, ते स्टार आहे ह्याच्यात, म्हणजे बैलातच आमचे स्टार आहे, वासरातच स्टार आहे त्याच्या पायात. आम्ही पण तुमचे व्हिडिओ भरपूर बघतो, पण आज योग आला की तुमचा आमच्यावर व्हिडिओ तयार करायचा. नाही तुमचा आम्ही युट्यूबवर भरपूर व्हिडिओ बघतो. तुमचं जी बाईट तुम्ही घेता, ती बाईट देतात त्यांचे, तुम्ही जी करता व्हिडिओ ते एकदम सुपर. म्हणजे तुम्ही एक असे एक युट्यूबर यायचं की जे सर्वसामान्य माणसांना न्याय देता, तळागाळातल्या माणसाला वर काढताय, म्हणजे ज्यांची मुलाखत घेऊन युट्यूबला ठीक करून लोड करून अपलोड करून, जेणेकरून साहेबांना माहित होतंय. बरोबर, हे फार मोठं काम करताय. कारण मित्रांनो कसं आहे, पळणाऱ्या वासराची किंवा बैलाची मुलाखत घेतली पाहिजे. कारण काय होतं आजकाल व्हिडिओ माध्यम म्हणल्यावर सगळं झालंय. कारण नुसता बैल पळून चालत नाही तुमचा. ज्यावेळेस तो युट्यूब असेल, फेसबुक किंवा इंस्टाग्राम असेल, सगळीकडं त्याचा प्रसार होत असतो, व्हायरल होत असतो, त्यावेळेस बऱ्यापैकी त्याचं नाव होतंय. आणि आपण अशीच
इच्छा व्यक्त करूया की आपण मुलाखत घेतल्यानंतर अजून ते जास्त चर्चा होईल आणि शुभेच्छा करतो मी त्यांना आपल्या चॅनल तर्फे बाबा असाच कायम गुलाल भेटेल. धन्यवाद. थँक्यू.